बापाच्या मौजे भेंडाळा शिवारातील 12 हे 47 आर जमीन शेती विक्रीच्या 2,07,00,000 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी वृद्ध शेतकऱ्यानं मुलगा मुसा खान व सून परवीन मुसा खान विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात दिनांक 23 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती। तेव्हापासून आरोपी मुसा खान हा पत्नीसह फरार झाला आहे। त्यानं अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय गंगापूर इथं जामीन अर्ज 25/26 दाखल केला होता। दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश S.B. बहाळकर यांनी प्रकरणाचे गांभीर्यानं दखल घेत अखेर जमीन अर्ज नामंजूर केला। गंगापूर तालुक्यातील भेंडाळा गट क्रमांक 214 शेती विक्रीतील तब्बल 2,07,00,000चा अपहार प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचं समजताच वृद्ध शेतकऱ्याच्या मुलानंच माझा विश्वासघात केला, अशी हृदयद्रावक तक्रार 82 वर्षीय अब्दुल गनीखान पठाण यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। गंगापूर पोलीस फसवणुकीच्या प्रयत्नात पोलीस तपासाचे चक्र फिरवत असताना आरोपींना बचाव करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला। दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकून अखेर दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश S.B. बहाळकर यांनी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळलाय, अशी हृदयद्रावक तक्रार 82 वर्षीय अब्दुल गनी खान पठाण यांनी सांगितली आहे। आरोपींना लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी होतीये। असे असतानाही गंगापूर तालुक्यातील गट क्रमांक 214 मधील ही जमीन 17 नोव्हेंबर 2025 रोजी अवघ्या 2,30,00,000 रुपयात विकली गेली। विशेष म्हणजे खरेदीदारांमध्ये निवृत्त तलाठी व आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे। हा व्यवहार जिल्हाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून केल्याचा आरोप होतोय। गंगापूर तालुक्यातील वर्ग 2 चे जमिनीचे मोठा रॅकेट उघडे होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। या प्रकरणामुळे महसूल व नोंदणी विभागातील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे।